Hello friends, welcome to Study Revolution. Someone said that don't judge book by cover. कोणीतरी म्हणून ठेवलंय की बाबा एखादं पुस्तक जे आहे ते त्याच्या कव्हर वरून तुम्ही जज करू नका. कारण पुस्तक वाचल्याशिवाय त्याचं किती स्टँडर्ड आहे, किती महत्व आहे हे आपल्याला समजणार. तशाच पद्धतीनं आता जे इस्रायलमध्ये सुरू आहे, इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, त्याच्यामध्ये हमास नावाची टेररिस्ट ऑर्गनायझेशन ज्याला मानलं जातं, ती इस्रायल नागरिकांवरती अटॅक करते, इस्रायल देशावरती अटॅक करते आणि त्याच्यामध्ये काउंटर अटॅक म्हणून इस्रायल परत गाझा स्ट्रीपवरती अटॅक करतो, म्हणजे हमासवरती अटॅक करतो. याच्यामध्ये कॉमन गोष्ट काय घडते? सामान्य नागरिक, मग तो इस्रायली असू द्या किंवा पॅलेस्टायनियन असू द्या, सामान्य नागरिक भरडला जातो. अक्षरशः त्याचे कत्तल होते, लहान मुलं सुद्धा याच्यामध्ये मारले जातात आणि वेगवेगळे व्हिडिओ क्लिप्स बघून जगातली जनता सुन्न झालेली. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी घडते. मग आता आपल्याला हे आता जे काय सुरू आहे ना, त्याच्यावरून याच्यामध्ये कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, कुणावरती अत्याचार होतोय, कोण अत्याचार करतोय, हे कोणतंही जजमेंट पास करू शकणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याची टोटल इन्फॉर्मेशन घ्यावं लागेल. तर इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टची एक हिस्ट्री राहिलेली आहे आणि ती हिस्ट्री ऑटोमन साम्राज्यापासून राहिलेली आहे. मग आपल्याला ते ऑटोमन साम्राज्यापासून काय काय घडामोडी महत्वाच्या घडत आलेल्या आहे. नेमकं इस्रायल हा देश पहिल्यापासून होता की नंतर फाउंड झालेला आहे, पॅलेस्टाईन हा पहिल्यापासून होता की नंतर फाउंड झालेला आहे, या सगळ्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये समजावून घ्याव्या लागते. मग या लेक्चरचा उद्देश काय असणार आहे? याची टोटल इन्फॉर्मेशन समजून घेणं आणि ही इन्फॉर्मेशन समजून घेतल्यानंतर आपण एवढं कॅपेबल होणं की याच्यावरती आपण आपलं स्वतःचं मत मांडू शकेल, जेणेकरून आन्सर रायटिंग मध्ये वगैरे आपण याचा यूज करू शकेल. हे या लेक्चरचा उद्देश असणार आहे. आता याच्यामध्ये वर्ल्ड मॅपवरती जर इस्रायलचं लोकेशन बघितलं तर इथं मिडल ईस्ट मध्ये इस्रायलचं लोकेशन आहे. आणि इस्रायल हा देश आहे ना, आपला जर एखादं मोठं राज्य घेतलं मध्य प्रदेश सारखं, महाराष्ट्रासारखं, तर त्या राज्यापेक्षा सुद्धा कमी क्षेत्रफळ असणारा हा देश आहे इस्रायल. तरी सुद्धा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहे. आणि जगाचा जसं रशिया युक्रेन वॉर चर्चेमध्ये आहे ना, तशा पद्धतीनेच आता इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट चर्चेमध्ये राहिलेला आहे. आणि रशिया युक्रेन वॉर जसं पहिल्यापासून न्यूज मध्ये, तसंच इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट जो आहे तो पहिल्यापासून न्यूज मध्ये राहिलेला आहे. त्यामुळं हे सगळं आपल्याला बघणं म्हणजे वर्ल्ड पॉलिटिक्सचा हा एक महत्वाचा इन्सिडेंट आता झालेला आहे. त्यामुळं हे सगळं आपल्याला बघणं गरजेचं. आणि याच्यामध्ये आता जे काय घडतंय ना, हे डिस्टर्बिंग व्हिडिओज वगैरे आपल्या समोर येतात. तर जग सुद्धा दोन भागामध्ये विभागले. एक पार्ट जो आहे तो पॅलेस्टायनियन लोकांना सपोर्ट करतोय आणि एक पार्ट जो आहे तो इस्रायली लोकांना सपोर्ट करतोय. त्यामुळं मग एक्झॅक्टली इथं नेमकं काय होतंय, याची हिस्ट्री काय राहिलेली आहे, हे अगदी सोप्या भाषेमध्ये आणि खूप मजेशीर गोष्ट आहे याच्यामध्ये, खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. फक्त तुमचं टोटल लक्ष याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग आता हे जर आपल्याला समजून घ्यायचं झालं ना, तर आपल्याला ऑटोमन साम्राज्यापर्यंत जावं लागेल. त्याच्या अगोदर एक महत्वाचा फॅक्ट तुम्हाला सांगतो. आता हे इस्रायल एक छोटीशी भूमी आहे, एक छोटीशी भूमीचा तुकडा आहे, त्याच्यामध्ये दोन देश आहेत, पॅलेस्टाईन आहे, इस्रायल आहे. आता इथं याचं एक महत्व आणखी तुम्हाला सांगतो. हा जो वेस्ट बँकचा एरिया आहे ना, आता याला वेस्ट बँक का म्हणायचं, तर इथं जॉर्डन नदी आहे. इथं जॉर्डन हा देश आहे आणि इथं जॉर्डन नदी आहे या ठिकाणी कुठेतरी. आणि हा जो एरिया आहे तो जॉर्डन नदीच्या वेस्टला आहे. आणि ही जी नदी आहे ती जॉर्डन आणि इस्रायल यांना डिवाइड करणारी नदी आहे. तिला आपण जॉर्डन रिव्हर म्हणून ओळखतो. आणि या जॉर्डन रिव्हरच्या वेस्टला म्हणजे पश्चिमेला वसलेला हा एरिया आहे, म्हणून या एरियाला वेस्ट बँक म्हणून ओळखलं जातं. हे पहिल्यांदा महत्वाचा फॅक्ट तुम्हाला लक्षात येईल. दुसरी गोष्ट, इथं जेरुसलेम नावाचं शहर आहे. जेरुसलेम, हे जे जेरुसलेम आहे ना, इथं 3 धर्माची पवित्र स्थान आहेत. ख्रिश्चन धर्माचं पवित्र स्थान इथंच आहे. जसं की जिजसला आपण जे क्रुसिफाईड केलं गेलं होतं, त्या खांबावरती लटकवण्यात आलं होतं खिळं वगैरे ठोकून, तो जो इन्सिडेंट झाला होता ना, तो या ठिकाणी झाला होता, जेरुसलेम या ठिकाणी. म्हणून ते ख्रिश्चनांसाठी पवित्र भूमी आहे. दुसरी, ज्यू लोकांचा म्हणजे इस्रायली लोकांचा उगम जो आहे तो इथून मानला जातो, जेरुसलेम मधून. म्हणून त्यांची जेरुसलेम ही महत्वाची आणि पवित्र भूमी ते मानतात. आणि तिसरं, मुस्लिमांचा सुद्धा हा पवित्र स्थान आहे, महत्वाचा एरिया आहे. आता मुस्लिमांचा मक्का मदिना नंतर जर महत्वाचा एरिया कोणता असेल तर तो जेरुसलेम. मग इथं असं काय महत्वाचं आहे, तर इथं महत्वाचं असं आहे की जे प्रोफेट मोहम्मद होते त्यांची आणि अल्लाची जी भेट झाली होती ती या ठिकाणाहून झाली होती. या ठिकाणाहून ते खरं तर जन्नतमध्ये भेटायला अल्लाहला गेले होते आणि त्याच्यामध्ये त्यांचं डिस्कशन झालं होतं. म्हणून मुस्लिमांसाठी सुद्धा सेकंड टेम्पल मुस्लिमांचं हे मानलं जातं.
दुसरं महत्वाचं स्थान हे मानलं जातं. म्हणजे या भूमीचं ऑटोमॅटिक रिलिजियस महत्व काय झालेलं आहे, वाढलेलं आहे पहिल्यापासूनच. आणि ते फक्त एका रिलिजनचं नाहीये, तर ते 3 रिलिजनचं आहे. आणि 3 रिलिजनचं काही एका देशामध्ये फक्त नाहीये, तर ती एका शहरामध्ये आहे. एवढं याचं महत्व आहे या भूमीचं. मग आता ज्यू लोकांचं जर बघितलं तर ज्यू लोकांचं पवित्र स्थान काय झालं, जेरुसलेम झालं. मुस्लिमांचं पवित्र स्थान काय झालं, जेरुसलेम झालं. ख्रिश्चनांचं पवित्र स्थान काय झालं, तर जेरुसलेम झालं. परंतु इथं 2 कम्युनिटींमध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, एक तर पॅलेस्टायनियन, दुसरे इस्रायली. जसं की तुम्हाला सांगितलं, इस्रायली कोण आहेत, ज्यू रिलिजन फॉलो करणार आहेत, ज्यू म्हणजे त्याला आपण यहुदी सुद्धा म्हणू शकतो. ही लोक आहेत, या रिलिजन मधून बिलॉंग करणारे. दुसरे पॅलेस्टायनियन आहेत, ते इस्लाम फॉलो करणारे आहेत, इस्लाम धर्म फॉलो करणारे. म्हणजे इथं ख्रिश्चनांचं काय कॉन्फ्लिक्टचा विषय नाहीये, इथं ख्रिश्चन कंट्री भरपूर आहेत आपल्या जगामध्ये. परंतु इथं कॉन्फ्लिक्ट 2 खरं तर याच्यामध्ये आहे, 2 समूहांमध्ये. एक तर ज्यू लोक आहेत आणि दुसरे पॅलेस्टायनियन म्हणजे मुस्लिम पीपल्स आहेत, इस्लामला फॉलो करणारे पीपल्स आहेत. या दोघांमध्ये, या दोघांची सुद्धा पवित्र भूमी जेरुसलेम. हा एक फॅक्ट तुमच्या लक्षात राहू द्या, हळूहळू तुम्हाला ते समजून येईल की बाबा हा फॅक्ट मी तुम्हाला का सांगितले. आता याचा जर आपण डिटेल मॅप बघितला तर हा मॅप आहे या खरं तर जेरुसलेम सिटीचा. आणि याच्यामध्ये आपण अल अक्सा मॉस्क्यू जो आहे, जी मस्जिद आहे ती अल अक्सा मस्जिद, ती मस्जिद या ठिकाणी आहे. त्यानंतर डोम ऑफ रॉक जे आहे ती या ठिकाणी आहे. त्यानंतर जे वेस्टर्न वॉल आहे, ही वेस्टर्न वॉल जी आहे ना, ती बऱ्यापैकी ज्यू लोकांसाठी पवित्र वॉल मानली जाते, एक भिंत मानली जाते. आता इथं एक फॅक्ट मी तुम्हाला दिलेला, तर हे स्ट्रक्चर जे आहे ना, हे दिलेलं तुम्हाला, हे जेरुसलेम जी सिटी आहे त्या सिटीचं स्ट्रक्चर आहे. विशेष करून ओल्ड सिटी म्हणून जे ओळखले जाते, त्या ओल्ड सिटीचं स्ट्रक्चर आहे. कारण या ठिकाणी ही सगळी पवित्र स्थानं त्यावेळेस बांधली गेली होती, कन्स्ट्रक्ट केली गेली होती. इथं घटना काय घडते, आता 70 AD मध्ये, इसवी सन नंतर 70व्या दशकामध्ये जर आपण गेलो तर त्यावेळेस रोमनांनी या सिटीवरती अटॅक केला होता, ऑटोमन साम्राज्याने. आणि त्यांनी काय केलं रोमनांनी, तर इथले जे ज्यू लोक आहेत त्यांना इथून पलायन करायला भाग पाडलं. परंतु हे फक्त आता केलं नव्हतं, इसवी सन नंतर एक अटॅक झाला होता, परंतु इसवी सन पूर्व मध्ये सुद्धा एक अटॅक झाला होता. आणि त्यावेळेस जे ज्यू लोकांचं पवित्र स्थान आहे, जे त्याला मंदिर मानत होते, ते मंदिर टोटली रोमनांनी डिस्ट्रॉय करून टाकलं, रोमन साम्राज्यानं. आणि ज्यू लोकांचं जे पवित्र स्थान आहे ते टोटल त्याची विटंबना करण्यात आली, ते टोटल त्याचं नामोनिशान मिटवण्यात आलं. फक्त त्या मंदिराची एक भिंत राहिली होती, ज्याला आपण वेस्टर्न वॉल म्हणतोय, जी या ठिकाणी आहे. इथं वेस्टर्न वॉल तुम्हाला पाहावयास मिळते. आणि आता जे ज्यू लोक आहेत ना, ते जे इस्रायली पीपल्स आहेत, ही जी वेस्टर्न वॉल, एक वॉल फक्त छोटीशी राहिली, भिंत फक्त, त्या भिंतीलाच खऱ्या अर्थानं त्याची पूजा करतात. तिथं आपली जी प्रार्थना आहे ती प्रार्थना अदा करत असतात ज्यू लोक, कारण बाकी सगळं डिस्ट्रॉय करण्यात आलं होतं. त्यानंतर परत त्याने रिकन्स्ट्रक्ट वर्क वगैरे केलेलं आहे, परंतु पवित्र जे आहे ते जुनी वॉलच आता सुद्धा मानली जाते. तर हे तुम्हाला मी का सांगतोय, तर इथं जसं की मी तुम्हाला सांगितलं, रोमनांनी 2 वेळा मेजर अटॅक या ठिकाणी केले. म्हणजे रोमनांनी अटॅक करण्याच्या अगोदरपासून इथं कोण राहत होतं, तर इथं 3 रिलिजनचे पीपल्स राहत होते. ख्रिश्चन पण होते, मुस्लिम पण होते आणि ज्यू पण होते. म्हणजे ज्यू इथं राहत होते. हा सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी पार्ट आहे, जो आपल्याला लक्षात ठेवायचा. ज्यू लोक इथं राहत होते. म्हणजे ज्यूंचा उगम कुठं झाला, उगम इथं झाला. जे ज्यू म्हणजे इस्रायली पीपल सुद्धा मानतात की आमचा उगम इथं आहे, आमच्या धर्माचा उगम इथं आहे, म्हणजे आमचा उगम इथं आहे. म्हणजे आमचं उगमस्थान कुठं आहे, रूट्स आमचे कुठं आहेत, तर ते जेरुसलेम मध्ये. मग आता पहिल्यांदा रोमनांनी आक्रमण केले इसवी सन पूर्वमध्ये, त्यावेळेस त्यांनी फक्त यांची पवित्र स्थानं मिटवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बऱ्यापैकी ते इस्लाम धर्माला फॉलो करत होते, त्यामुळे बाकी धर्माचे जे पवित्र स्थान आहेत यांनी टोटली डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला. विशेष करून ज्यू लोकांचे जे पवित्र स्थान आहेत त्यांचं नामोनिशान मिटवायचा प्रयत्न केला. परंतु इथं काय झालं, त्यांचे जे मंदिर वगैरे होते ती पाडण्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी झाले, त्यांनी पाडले. परंतु तरी सुद्धा ज्यू लोक टोटली तिथून वाईप आउट झाले नव्हते. म्हणजे ते शहर सोडून ज्यू लोक कुठेही गेलेले नव्हते, ते तिथं राहत होते. परंतु ज्यू लोकांना सेकंड जे अटॅक रोमनांनी केला, ऑटोमन साम्राज्याकडून करण्यात आला, त्यावेळेस त्यांना ही सिटी सोडून पळून जावं लागलं होतं, पळ काढावा लागला होता. आणि ते जे सेकंड आक्रमण करण्यात आलं होतं ना, ते सेकंड अटॅक जो झाला होता तो 70 AD मध्ये झाला होता, आफ्टर डेथ. म्हणजे 70व्या दशकामध्ये, इसवी सन नंतर 70व्या दशकामध्ये तो अटॅक झाला होता. आणि इथं काय झालं,
तर यांची पवित्र स्थाने डिस्ट्रॉय केलीच केली, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ज्यू लोकांची कत्तल करण्यात आली, जेणेकरून यांचा वंशज टोटली संपुष्टात यावा. आणि त्यामुळं या भीतीमुळं जीव वाचवून ज्यू लोकांना हाही शहर सोडून त्यावेळेस म्हणजे 70व्या दशकामध्ये, विशेष करून आफ्टर आपण म्हणू शकतोय इसवी सन नंतर 70व्या दशकामध्ये त्यांना काय झालं तर ही सिटी सोडून जीव स्वतःचा वाचवून पळ काढावा लागला. म्हणजे इथे एक फॅक्ट तुमच्या लक्षात येत असेल की स्वतःची भूमी सोडून यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढाय लागला होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं सरळ सरळ लॉजिक आपण लावू शकतो, माझ्या घरामध्ये मी राहतोय आणि माझ्या घरामध्ये घुसून कोणीतरी माझ्यावरती अटॅक करणार आहे, माझ्या जीवाला धोका आहे, तर ऑब्विसली होऊ शकतंय हे सुद्धा की मी माझं घर सोडून काही कालावधीसाठी दुसऱ्या कुठेतरी जाऊन राहीन किंवा दुसरीकडे अंडरग्राऊंड वगैरे होईन जीव वाचवण्यासाठी. तेच ज्यू लोकांबरोबर त्यावेळेस 70व्या दशकामध्ये झालं होतं. कारण का तर स्वतःचा जीव वाचण्यासाठी, स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी त्यावेळेस या ज्यू लोकांना जेरुसलेम सोडावं लागलं होतं. म्हणजे सरळ सरळ काय झालं तर रोमनांनी काय केलं तर जबरदस्तीनं यांचं जे पवित्र स्थान आहे, यांचं जे रूट जे प्लेस आहे ते प्लेसवरती कब्जा केला आणि यांना तिथून पळ काढायला भाग पाडला. म्हणजे त्यावेळेस अन्याय कुणी कुणावर केला होता तर रोमनांनी अन्याय केला होता ज्यू लोकांना. हे सरळ सरळ आपल्याला त्यावेळेस दिसतंय. आता कहाणी खरं तर इथून पुढे महत्वाची आहे. हे ज्यू लोक काय झालं तर इथनं पलायन केलं त्यांनी आणि जगभरामध्ये जिथं जिथं यांना जागा मिळेल त्या त्या ठिकाणी यांनी काय केलं स्वतःचं बस्तान बांधलं, स्वतःचं घर वसवलं. काही ज्यू लोक मणिपूरमध्ये इंडियामध्ये सुद्धा मायग्रेट झालेली त्यावेळेस होते आणि मणिपूरमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या ट्राईब्स होत्या. गेल्या 15 वर्षामध्ये त्यांनी परत इस्रायलमध्ये मायग्रेशन केलेलं आहे आणि तिथली सिटिझनशिप घेतलेली. ही खूप महत्वाचा फॅक्ट आहे. हा सुद्धा फॅक्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून मी सांगतो. आता हे रोमनांनी केलं जे करायचं होतं ते, ज्यू लोकांचा अधिकार वगैरे काढून घेतला, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केलं, त्यांच्या कत्तली वगैरे केल्या, हे सगळं झालं. आता हे झाल्यानंतर वर्ल्ड वॉर फर्स्ट येतं. आता जसं की काय आहे की सिकंदर सुद्धा आला पण जाताना काय घेऊन गेला, काहीच नाही घेऊन गेला. म्हणून सिकंदरनं जाताना सुद्धा असं अलेक्झांडर विषयी बोललं जातं की जाताना त्यांना आपल्या सहकार्याने सांगितलं होतं की माझा हात जाळू नका किंवा माझे हात जे आहे ते दफन करू नका, जेणेकरून जगाला सगळ्या कळू द्या की मी जाताना काहीच घेऊन जाऊ शकलो नाही. तसंच काही तर रोमनांच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे, ऑटोमन साम्राज्याच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. वर्ल्ड वॉर फर्स्ट झालं. या ऑटोमन साम्राज्याच्या विरोधात फ्रान्स आणि ब्रिटिश निखरानं लढले आणि याच्यामध्ये ऑटोमन साम्राज्याचा हार पत्करावी लागली, त्यांची हार झाली. म्हणजेच आणि ही हार झाल्यामुळे काय झालं तर हा जो एरिया आहे, हा जो बऱ्यापैकी इस्रायलचा वगैरे जो भाग आहे ना, हो हा जो भाग आहे हा बऱ्यापैकी फ्रेंच आणि ब्रिटिशांच्या अंडर आला. म्हणजे आता इथं काय झालं तर ब्रिटिशांचं आणि फ्रेंचांचं राज्य आलं. परंतु त्याच्या अगोदरच काय झालं होतं, त्याच्या अगोदरच ऑटोमन साम्राज्याला उतरती कळायला लागली होती. आणि त्याच्या अगोदरच काय झालं होतं की जर आपण 1890च्या कालखंडामध्ये जर गेलो तर 1897 मध्ये वर्ल्ड झायनिस्ट ऑर्गनायझेशनची स्थापना होते. आता ही जी वर्ल्ड झायनिस्ट ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती त्यांचा उद्देश असा होता की जगभरामध्ये आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या धर्माचे लोक विखुरले गेलेले, परंतु असा कोणता देश नाही की ज्याला आपण आपला देश मानू शकेल, आपली तिथं मेजॉरिटी असेल. आपण वेगवेगळ्या देशांमध्ये थोडं थोडं विभागले गेलेले. त्यामुळं या वर्ल्ड झायनिस्ट ऑर्गनायझेशनची आयडिओलॉजी काय होती की आपण आपल्या स्वतःसाठी एक नवीन देशाची स्थापना करायची. सॉरी मधूनच व्हिडिओ पॉज झालं होतं, ठीक आहे, इट्स ओके, दॅट वॉज टेक्निकल इश्यू. आता 1857 मध्ये ही जी वर्ल्ड झायनिस्ट ऑर्गनायझेशन स्थापना झाली होती ना, त्यांचा उद्देश काय होता की बाबा जगभरामध्ये आपण सगळीकडे विखरले गेलेलो आहे, मग आपल्याला एक आपला स्वतःचा देश असायला पाहिजे, आपली स्वतःची भूमी असायला पाहिजे. मग याने हिस्ट्रीतलं वगैरे तथ्य जे आहे ते कलेक्ट करायला सुरुवात केली. कसं रोमनांनी आपल्यावरती अत्याचार केलं होतं, ऑटोमन साम्राज्याने आपल्यावरती अत्याचार केलं आणि त्याच्यामुळं आपली जी पवित्र भूमी आहे म्हणजे आपला स्वतःचा देश आहे, आपली स्वतःची भूमी आहे, ते सोडून आपल्याला पळ काढावा लागला होता. मग याची पहिली आयडिओलॉजी काय होती वर्ल्ड झायनिस्ट ऑर्गनायझेशनची, ज्याला आपण झायनिस्ट आयडिओलॉजी म्हणतो. यांची पहिली आयडिओलॉजी होती की सगळ्या देशातले जे काही ज्यू लोक आहेत त्यांना एका ठिकाणी आणायचं आणि ते कुठं आणायचं, जेरुसलेम मध्ये आणायचं, आपल्या पवित्र स्थानावरती आणायचं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उपयोग लोक, आता हे जे सगळे लोक आहेत ना, इस्रायल आता जो देश आहे तो काय पहिल्यांदा तिथं राहत नव्हते, ते सगळ्या जगामध्ये विखुरले गेलेले होते. त्यानंतर ते सगळ्या जगामधनं
सगळं आपलं घरदार सोडून ते तिथंच विकून वगैरे ते परत इस्रायलमध्ये आलेले, जेरुसलेममध्ये पहिल्यांदा आले आणि जेरुसलेमच्या आसपासच्या तल अवीवमध्ये वगैरे आलेले आहेत. मग आता हे कसे काय आले, तर पहिलं तर यांना रिलिजियस बेसिसवरती इमोशनल करण्यात आलं की आपलं जो उगम आहे, तो आपलं जे पवित्र स्थान आहे ते कोणतं आहे, जेरुसलेम. मग आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण तिथं जायचं आणि आपला एक नवीन आपली जी भूमी आहे ती आपली भूमी नव्यानं सुरुवात करायची, त्याच्यावरती पोझिशन करायला, त्याच्यावरती अधिकार गाजवायला. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी ज्या ज्या देशामध्ये तुम्ही संपत्ती कमवलेली आहे, ज्या ज्या देशामध्ये तुम्ही तुमचे कुटुंब स्थापन केलेले आहेत, ज्या ज्या देशामध्ये तुम्ही तुमचे व्यवसाय थाटलेले आहेत, ते सगळं सोडून तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना यायचं आहे. आणि ते तुम्हाला करावं लागेल कशासाठी, आपल्या अस्तित्वासाठी. आणि मग बऱ्यापैकी लोक याच्यामध्ये रिलिजियस बेसिसवरती, रिलिजियस फेथवरती आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि याची पहिली आयडिओलॉजी तीच होती वर्ल्ड झायनिस्ट ऑर्गनायझेशनची, की आपला एक नवीन देश असायला पाहिजे. हा, ऑब्व्हियसली ते काय उघड असं काय म्हणत नव्हते की आम्ही एक देश स्थापन वगैरे करणार आहे. त्यांचं एवढंच मत होतं की आमचं जे पवित्र स्थान आहे त्या ठिकाणी आम्हाला राहायला जागा मिळायला पाहिजे, त्या ठिकाणी आम्ही जाऊन राहणार आहे, अशा पद्धतीचे. आणि 1997 मध्ये जर या ऑर्गनायझेशनची स्थापना झाली असली, तर त्याच्या अगोदरपासून 1897 मध्ये जर याची स्थापना झालेली असली तरी सुद्धा त्याच्या अगोदरपासून 1890 पासून, मी चुकून तुम्हाला 1997 1990 वगैरे म्हणलं असेल, पण तेवढं समजून घ्या, इथे लिहिलेलं आहे सगळं. 1890 पासूनच झायनिस्ट मुवमेंट सुरू झाली होती. याची जी सुरुवात जी आहे ती हळूहळू वेगवेगळे प्रोग्राम्स यांनी जगभरामध्ये सुरू केले होते. आणि 1897 मध्ये मग त्या ऑर्गनायझेशन स्थापना झाली. याचा अर्थ 1897 पासून पुढे काय झालं नाही, त्याच्या पुढे तर भरपूर काय काय गोष्टी झाल्या, पण 1890 पासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. आणि ही जी झायनिस्ट मुवमेंट आहे ना, याचे एक महत्वाचे पॉलिसी मेकर सुद्धा होते, एक महत्वाची पर्सनॅलिटी त्यावेळेसची, आणि ती होती अल्बर्ट आइन्स्टाईन, जे त्या काळातले सगळ्यात महत्वाचे सायंटिस्ट होते. आणि हे सुद्धा ज्यू कम्युनिटी मधूनच बिलॉंग करतात, ज्यू रिलिजन मधूनच बिलॉंग करतात. आणि हे सुद्धा एक महत्वाचे पॉलिसी मेकर होते या झायनिस्ट मुवमेंटचे. आणि यांना त्यानंतर इस्रायलचे प्राईम मिनिस्टर व्हा किंवा प्रेसिडेंट व्हा म्हणून ऑफर सुद्धा केलं गेलं होतं, परंतु यांनी सांगितलं की ते आपल्या बसची बात नाहीये, मी सायंटिस्ट आहे, सायंटिस्टच बरं आहे. म्हणजे यांना कोणत्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये जास्त जायचं नव्हतं, हे ऑब्व्हियसली त्यावेळेस त्यांच्या धोरणावरून समजवत होतं. परंतु मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जर आपण ऑटोमन साम्राज्याच्या पर्यंत जर गेलो ना, तर तिथं आपल्याला काय दिसतंय की बाबा यांचे पवित्र स्थळ होतं, जिथं यांचा उगम झाला, जिथं यांच्या हक्काची भूमी होती, जिथं खरं तर यांची सुरुवातच सगळ्या गोष्टीची होते, तिथून यांना हाकलून लावण्यात आलं होतं. तिथून यांना जबरदस्तीनं पळ काढावा लागला होता. जसं की जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांसोबत झालं होतं, तसंच यांच्यासोबत त्यावेळेस झालं होतं. आणि त्या बेसिसवर हे काय म्हणत होते की आमची भूमी जी आहे ती आमच्याकडून हिसकावून घेण्यात आली होती, ती आम्ही परत मिळवणार, कारण ती आमची भूमी आहे, आमचा उगम त्या भूमीमध्ये, आमचं पवित्र स्थान तिथं आहे, आमच्या रिलिजनचा उगम त्या भूमीमध्ये आहे. मग त्यावेळेस जर आपण बघितलं, आता त्यावेळेस यांची जी झायनिस्ट मुवमेंट आहे किंवा हे ऑर्गनायझेशन आहे त्याला लगेच काय महत्व प्राप्त झालं नाही, की लगेच सगळ्यांनी मान्य केलं नाही बाबा हा ठीक आहे, जग सगळं तुम्हाला सपोर्ट करतंय, तुम्ही जाऊन तिथं राहा. पण इथं सगळ्यात महिलाचा दगड महत्वाचा कोणता आहे, तर वर्ल्ड वॉर फर्स्ट आहे. वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये काय झालं तुम्हाला सांगतो. वर्ल्ड वॉर फर्स्ट जर आपण बघितलं ना, तर ते 1914 ते 1918 या कालावधीमधला आहे हा सगळा विषय आहे वर्ल्ड वॉर फर्स्टचा, पहिल्या महायुद्धाचा. तर पहिलं महायुद्ध जे आहे ना, त्याच्यामध्ये ब्रिटिश फ्रेंचांनी काय केलं, ऑटोमन साम्राज्याला हरवलं. पण त्याच्यामध्ये ब्रिटिशांबरोबर यांची कुणाची, तर या ज्यू लोकांची एक डील झाली होती. त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी काय सांगितलं की ज्यू लोकांना म्हटलं की आम्हाला वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये तुम्ही मदत करा, कारण या ऑटोमन किंवा रोमनांनी तुमच्यावर पण अत्याचार केलेले, मग आमच्या बरोबर तुम्ही आम्हाला ते युद्ध लढायला मदत करा. मग त्याच्यामध्ये ज्यू लोकांनी एक अट घातली. ज्यू लोकांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करतो, पण युद्ध जिंकल्यानंतर आम्हाला आमची भूमी एक देश म्हणून मिळायला पाहिजे. आणि हे ब्रिटिशांनी मान्य केलं होतं. आणि त्याच्याशी रिलेटेड आता याच्या पुढं मी इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेलं आहे की त्याच्याशी रिलेटेड अग्रीमेंट सुद्धा झाला होता यांच्यामध्ये, त्याला आपण बाल्फोर डिक्लरेशन म्हणतो. आणि हे जे आहे ते 1917 मध्ये साईन केला गेला होता, ही डील जी आहे. आणि त्याच्या अंतर्गत काय झालं होतं, तर वर्ल्ड वॉर फर्स्ट झाल्यानंतर ही जी भूमी आहे ना, ही भूमी कुणाला देण्यात येईल, ही भूमी ज्यू लोकांना देण्यात येईल, इस्रायल. आता ते इस्रायल वगैरे नाव त्यावेळेस ठरलं होतं का नव्हतं, त्याच्यामध्ये आपण जायची गरज नाहीये. परंतु आता ही पूर्ण इस्रायल जो आत्ताचा देश आहे ते पूर्ण भूमी द्यायचं त्यावेळेस ठरलं नव्हतं. त्यावेळेस त्यांना वेस्ट बँकचा हा जो एरिया आहे किंवा त्यांचं जे पवित्र स्थान आहे त्याच्या आसपासचा एरिया
एक त्यांची भूमी म्हणून तर द्यायचं या अग्रीमेंटमध्ये क्लिअरली ठरलं होतं. परंतु तिथून पुढं खऱ्या अर्थानं महत्वाचा जो पिक्चरचा जो महत्वाचा पार्ट असतो ना, ट्विस्ट, तो ट्विस्ट इथून पुढे सुरुवात होतोय. कारण काय होतंय, आता इथं तुम्ही बघू शकताय मॅपमध्ये चांगल्या पद्धतीनं, इथं हे काय करतात, ऑटोमन साम्राज्याला हरवतात ब्रिटिश आणि फ्रेंच, आणि मग जो एरिया त्यांनी जिंकलेला आहे तो एरिया दोघांमध्ये डिवाइड करून वाटून घेतात. आता इथं जो आहे, हा जो एरिया आहे ना, हा एरिया इकडचा, हा एरिया फ्रेंचांच्या अंडर आला, हा जो टोटल आहे. आणि यांचं जे डार्कमध्ये अंडरलाईन तुम्हाला करून दिलेलं आहे, ते डार्कमध्ये दिले ते टोटल त्यांच्याच अंडर होतं, आणि बाकी जे हे हायलाइट केलेलं नाहीये त्याच्यामध्ये इन्फ्लुअन्स फ्रेंचाचा होता. तसंच मग हा जो इकडचा एरिया आहे ना, हा ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये होता. काही ठिकाणी त्यांचा इन्फ्लुअन्स फक्त होता आणि काही ठिकाणी डायरेक्ट कंट्रोल त्यांचा होता. आणि इथं सरळ सरळ आपल्याला काय दिसतंय, जो हा इस्रायल जी कंट्री आहे त्यावेळेस ती कुणाच्या अंडर येते, ती येते ब्रिटिशांच्या अंडर, राईट. आणि ब्रिटिशांनी अगोदरच वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये डील ज्यू लोकांशी काय केलेले, वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्ये तुम्ही आम्हाला मदत करा, जर वर्ल्ड वॉर फर्स्ट आम्ही जिंकलो तर तुम्हाला 100% आम्ही काय करणार आहे, तुमची भूमी वापस देणार आहे. हे डील ठरली होती, त्याला आपण बाल्फोर डिक्लेरेशन म्हणतो. आणि हे क्लिअरली ब्रिटिशांनी डिक्लेअर सुद्धा केलं होतं की अशा पद्धतीचा अग्रीमेंट ज्यू लोकांबरोबर आमचा झालेला आहे. परंतु वर्ल्ड वॉर फर्स्ट संपल्यानंतर, हे सगळे जिंकल्यानंतर ब्रिटिशांनी काय करायला चालू केलं, तर हे सगळं टाळायला चालू केलं आणि याच्यामध्ये वेगवेगळी कारणं द्यायला चालू केली. मग वेगवेगळी कारणं काय द्यायला चालू केली, की बाबा ही जी भूमी आहे ना, ही भूमी काय फक्त तुमचीच नाही तर पॅलेस्टाईन लोक पण राहतात, मग त्यांचं पण आम्हाला बघायचं आहे, मग ते कुठं जातील तुम्हाला भूमी दिलं. तर अशा पद्धतीने वेगवेगळी कारणं द्यायला ब्रिटिशांनी सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये मग ब्रिटिशांनी काय केलं, ही जी इस्रायल कंट्री आहे, ज्याला त्यावेळेस पॅलेस्टाईन म्हणून ओळखलं जात होतं, कारण पॅलेस्टाईनियन लोकांची संख्या खूप जास्त होती. आता पॅलेस्टाईन हा शब्द जो आहे ना, तो विशेष करून बायबलमध्ये वापरला गेला या भूखंडासाठी. कोणत्या, जी इस्रायल कंट्री आहे ही, या भूखंडासाठी बायबलमध्ये पॅलेस्टाईन हा शब्द वापरला गेलेला आहे. त्यामुळं या भूखंडावरती राहणाऱ्या लोकांना पॅलेस्टानियन पीपल म्हणून ओळखलं जातात, पॅलेस्टानियन लोक म्हणून ओळखलं जातं. एवढंच फक्त कनेक्शन आहे पॅलेस्टानियन लोक त्यांना म्हणण्याचं. ठीक आहे. आता या भूभागाला पॅलेस्टानियन म्हणजे पॅलेस्टाईन म्हटलं जात होतं बायबलमध्ये विशेष करून, त्यामुळं या लोकांना काय म्हटलं गेलंय, पॅलेस्टानियन पीपल म्हटलं गेलं. इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालं. तर याच्यामध्ये ब्रिटिशांनी आडेवेडे घ्यायला सुरुवात केली की बाबा इथं मेजॉरिटी कोण आहे, पॅलेस्टाईनियन लोक आहेत, ज्यू लोक, तुम्ही तर एवढी ज्यू लोक आहेत, तरी पण तुम्हाला वेगळं हा देश द्यायचा, मग पॅलेस्टाईनियन लोक शांत बसतील का, तर ऑब्व्हियसली बसणार नाहीत, मग यांना कंट्रोल करणं अवघड होईल. हे ब्रिटिशांना सुद्धा भीती होते. त्यामुळे ब्रिटिशांनी ही जी मागणी आहे ती पुढे ढकलायला चालू केली आणि हा टोटल एरिया जो आहे तो आपल्या इन्फ्लुअन्स खाली ठेवला. आणि त्याच्यामध्ये मग ब्रिटिशांनी ज्यू लोकांसोबत पण बऱ्यापैकी संबंध ठेवले आणि पॅलेस्टाईनियन लोकांसोबत पण बऱ्यापैकी संबंध ठेवले. परंतु आता कहाणी काय आहे, तर वर्ल्ड वॉर फर्स्टच फक्त झालंय का, तर नाहीये, वर्ल्ड वॉर सेकंड पण झालेलं आहे. आता इथं महत्वाची घटना काय घडते की वर्ल्ड वॉर सेकंड सुरुवात होतो. आता त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. त्याच्या अगोदर आपल्याला काय गोष्ट समजून घ्यावी लागेल की बाबा आता जर इथं मॅप जर आपण बघितला ना, तुम्हाला मॅपचं कंपॅरिझन करून दाखवतो. 1946 मध्ये जर आपण बघितलं, ठीक आहे, तर 1946 मध्ये हा जो व्हाईट पॅचचा एरिया आहे ना, एवढेच फक्त ज्यू लोक आहेत. ठीक आहे. त्यानंतर डायरेक्ट आपण युनायटेड नेशन प्लॅन बघतोय, तर तिथं आपल्याला काय दिसतं की एवढी सगळी भूमी कुणाला दिलेली आहे, ज्यू लोकांना दिलेली आहे. त्यानंतर मग थोडेसेच खरं तर पॅलेस्टाईनियन राहतात भूभाग, बाकी सगळ्या ज्यू लोकांच्या अंडर भूभाग जातो म्हणजे इस्रायल. इथं तर मग आपण पाहावयास मिळतो की थोडेच राहिलेले आहे, त्यांची पूर्ण चाळणी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. मग हा नेमका प्रकार काय, हा आपल्याला समजावून घ्यायचा. आता हे खूप जास्त इंटरेस्टिंग आणि याच्यामध्ये खूप गोष्टी आपण पण शिकू शकतो, कारण जम्मू काश्मीर सारखा विषय जो आहे त्याचं सोल्युशन याच गोष्टीमध्ये, त्यामुळे नीट लक्ष देऊन तुम्ही समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता यांनी काय केलं माहितीये का, यांची जी झायनिस्ट मुवमेंट होती ना, त्याच्या अंतर्गत यांची महत्वाची पहिली पॉलिसी काय होती माहितीये, त्याला आपण अलिया पॉलिसी म्हणतो. अलिया म्हणजे जिथं कुठं ज्यू लोक असतील त्यांना यांनी सगळ्यांनी काय सांगितलं की तुम्ही जेरुसलेम मध्ये या, तुम्ही सगळे कुठे या, जेरुसलेम मध्ये, जिथं आपला उगम आहे, जिथं आपलं पवित्र स्थान आहे. आता इथं तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर तुम्ही ज्यू असता आणि त्यावेळेस तुम्हाला म्हटलं गेलं असतं की बाबा तू ज्या देशामध्ये, आणि ही ज्यू लोक जी होती ना
ज्या ज्या कुठल्याही देशात असू द्या, ही बऱ्यापैकी, जसं की भारतामध्ये गुजर मारवाडी जे आहेत ते बऱ्यापैकी व्यापारामध्ये कुशल आहेत, बऱ्यापैकी पैसे वगैरे कमवणारे लोक आहेत, तशीच ख्याती या ज्यू लोकांची प्रत्येक देशामध्ये होती. म्हणजे जरी यांची संख्या त्या त्या देशामध्ये खूप कमी असेल, नगण्य बोटावर मोजणे एवढे असते, परंतु संपत्ती खूप जास्त यांच्याकडे होते. खूप चांगल्या पद्धतीने जी गोष्ट ही करतात ना, ती खूप मन लावून करतात, टोटल एफर्ट्स देऊन करतात, अगदी स्मार्टपणे करतात. ही ज्यू लोकांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं बऱ्यापैकी ज्यू लोक जी जगभरामध्ये वेगवेगळ्या कंट्रीमध्ये वसलेली होती ना, त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती होती, वेल सेटल होते, त्या त्या देशाची सिटिझनशिप सुद्धा त्यांच्याकडे होते. तरी पण जर त्यांना मी म्हटलं की बाबा चला आपलं तिथे उगमस्थान आहे म्हणून सगळेजण चला, तर असं कोण येईल का हो? साधी गोष्ट. म्हणजे त्यांना कुठंतरी इमोशनल करणं गरजेचं आहे. मग इथं ही जी आलिया मुवमेंट झायनिस्ट मुवमेंटच्या अंतर्गत चालवण्यात आली, या आलियाचा मतलब काय की मायग्रेट करा. कुठं मायग्रेट करा? आपलं पवित्र स्थान वाचवण्यासाठी तुम्ही मायग्रेट करा. आणि याच्यामध्ये जसं की यांनी ही जी पॉलिसी आहे ती अशी राबवली की जर आपलं अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर आपलं सगळं सोडून आपल्याला आपल्या पवित्र स्थानाकडे जावं लागेल. मग जे बऱ्यापैकी रिलिजियस वरती फेथ ठेवणारे लोक होते, धर्मावरती विश्वास ठेवणारे लोक होते, त्या लोकांनी पहिल्यांदा हे मनावर घेतलं. कारण आता प्रत्येक धर्मामध्ये जर आपण बघितलं तर जे धार्मिक कट्टर लोक असतात ना, ते धर्मासाठी किंवा देवी देवतांसाठी काही करायला तयार असतात. आणि त्यामुळेच आपल्या सुद्धा इथं नरबळीच्या वगैरे घटना आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणजे एवढी इमोशनल लोक रिलिजियस मध्ये आत्ता सुद्धा आहेत आपल्या धर्मासाठी. मग त्यावेळेस परिस्थिती काय असेल? तेच जो लोकांनी तेच नस पकडली लोकांची, सांगितलं आपलं पवित्र स्थान वाचवायचं असेल, आपला धर्म वाचवायचा असेल, आपलं अस्तित्व वाचवायचं असेल, तर आपल्याला जेरुसलेमला यावं लागेल. मग बऱ्यापैकी त्यानंतर काय झालं? लोक मायग्रेट व्हायला सुरुवात झाली. जगभरातल्या वेगवेगळ्या कंट्रीमधून लोक कुठे यायला लागले? आत्ताच्या इस्रायलमध्ये, विशेष करून वेस्ट बँकच्या एरियामध्ये यायला लागले. विशेष करून जेरुसलेम, तल अवीव जे आत्ताचं आहे त्या एरियामध्ये लोकांनी स्थलांतरित व्हायला सुरुवात केली. आता जेवढे पहिल्यांदा स्थलांतरित झाले ना, त्या लोकांनी काय केलं तर त्या त्या देशांमध्ये, आता हे जे स्थलांतरित होत होते ना, याच्यामध्ये जे धर्मगुरू होते ना, त्यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. जसं की तुम्हाला सांगितलं, धर्माचा त्यांना वेगवेगळे कारण देऊन त्यांनी इमोशनल केलं की तुम्ही सगळं तिथलं विकून काय करा, तुम्ही इस्रायलमध्ये या, तिथंच आपलं भविष्य आहे, किंवा त्या पॅलेस्टाईन भूमीमध्ये या, तेच आपलं भविष्य आहे. याच्यामध्ये धर्मगुरूंचा खूप महत्वाचा वाटा. आता यांनी काय केलं? जसं की मी तुम्हाला सांगितलं, ज्या ज्या देशामध्ये ते होते ना, तिथं त्यांनी संपत्ती खूप जास्त कमवली होती. ऑब्व्हियसली ती जी प्रॉपर्टी वगैरे आहे ती विकलीच असणार आहे तिथं. त्यांनी विकली म्हणजे काय झालं? त्याच्या बदल्यात त्यांच्याकडे पैसे भरपूर आले. मग या सगळ्यांनी जे इथं, आता विशेष करून हे कुठं आले सांगतो तुम्हाला. हा एरिया जो आहे हा जेरुसलेमचा एरिया आहे. इकडं तल अवीवचा वगैरे एरिया आहे, इकडं हॅमरकलचा वगैरे एरिया आहे, इकडं सेंटर वगैरे जे आहे, इकडं हायपाचा वगैरे एरिया आहे ना, या एरियामध्ये पहिल्यांदा या लोकांनी स्थलांतरण केलं, ज्यू लोकांनी. आणि यांनी काय केलं तर इथं मोठ्या प्रमाणात, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या प्रमाणात पैसे वगैरे त्यांच्याकडे होते, ते घेऊन आले होते, वेगवेगळे गोल्ड वगैरे त्यांच्या बरोबर. मग त्यांनी काय केलं? त्याचा वापर तिथं कशासाठी केला? जमीन घेण्यासाठी केला. तिथं मोठ्या मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करायला सुरुवात केली. आणि तिथं त्यांचा पॉझिटिव्ह पॉईंट त्यांच्यासाठी काय ठरला तर हा जो इस्रायलचा एरिया आता जरी आपण बघितला तर तो टोटल डेझर्ट सारखा एरिया. म्हणजे तिथं बऱ्यापैकी शेती बऱ्यापैकी खूप कमी प्रमाणात केली जात होती. म्हणजे यांना काय झालं? अगदी स्वस्तात कवडीमोल दरात जमिनी मिळाल्या. त्यामुळे यांनी काय केलं? मोठमोठ्या प्रमाणात हजारो एकर जमीन जी आहे ती तिथं खरेदी करून ठेवली. आणि त्यामुळं काय झालं? जे लोक आतापर्यंत तिथं आले नव्हते त्यांना अट्रॅक्ट करायला यांना सोपं झालं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं यांनी काय केलं? किबुत्स मुवमेंट राबवली शेती करण्यासाठी. आता वाळवंटी भागामध्ये किंवा माळरानावरती शेती करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट पण लागेल तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये मेहनत पण करावी लागेल. मग तिथं उगम होतो किबुत्स मुवमेंटचा. किबुत्स पद्धतीनं शेती करणं, हे किबुत्स नावाचं स्थान पण आहे बरं का तिथं. आता हे किबुत्स काय आहे तर किबुत्स म्हणजे सामूहिक शेती. म्हणजे काय होणार? बाबा 20 एकरचा पट्टा, एक जमिनीचा तुकडा आहे 20 एकरचा, तर ते ठराविक लोकांना, आता 10 जणांना 20 एकर जमिनीचा तुकडा दिलेला आहे. आणि त्या 10 जणांनी काय करायचं? या 20 एकराच्या तुकड्यामध्ये, जमिनीच्या तुकड्यामध्ये उत्पन्न घ्यायचं, त्याच्यामध्ये जी काही मेहनत लागेल ती त्यांनी करायची, जी काही इन्व्हेस्टमेंट लागेल ती त्यांनी करायची, सामूहिक पद्धतीने शेती करायची, आणि त्याच्यामधून जे उत्पन्न मिळेल ते 10 जणांनी वाटून घ्यायचं. त्याला आपण किबुत्स म्हणतोय. आणि अशा पद्धतीची मुवमेंटच इथं यांनी सुरू केली, किबुत्स मुवमेंट ज्याला ओळखलं जातं. आणि मग याच्या अंतर्गत जगभरामधले जे अजून ज्यू इथं आले नव्हते
त्यांना यांनी ऑफर करायला सुरुवात केली की तुम्ही या, तुम्हाला कसण्यासाठी जमीन आम्ही देऊ, तुम्हाला सगळं जमिनीसाठी जे अवजार वगैरे लागतात ते आम्ही देऊ, इन्व्हेस्टमेंट आम्ही देऊ, तुम्ही फक्त येऊन तिथं मेहनत करा, तुमच्या कुटुंबासाठी शिक्षण वगैरे तुमच्या मुलांसाठी तिथं अवेलेबल असेल, फक्त तुम्ही इथं या, तुम्हाला जमीन, राहण्याची जागा सगळं आम्ही देऊ. आणि त्याचा फायदा काय झाला तर मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये ही लोक यशस्वी झाली, मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये उत्पन्न घेण्यामध्ये हे यशस्वी झाले. त्यामुळे सुद्धा किबुत्स मुवमेंट जे आहे ते खूप जगभरामध्ये फेमस झाली होती. म्हणजे या किबुत्स वरतीच या देशाची सगळी अर्थव्यवस्था त्यावेळेस खरं तर डिपेंडंट होते, या लोकांची सगळी अर्थव्यवस्था त्यावेळेस डिपेंडंट होते. आणि अशा पद्धतीने यांनी काय केलं की याच उत्पन्नातला बऱ्यापैकी वापर पुढे काय केला, आणखी जमीन खरेदी करण्यामध्ये केला, आणखी शेती वाढवण्यामध्ये केला, आणखी बाकीचे जे काही व्यवसाय आहेत ते वाढवण्यामध्ये केला, आणखी आपला स्वतःचा इन्फ्लुएन्स जो त्या एरियामध्ये आहे तो वाढवण्यामध्ये केला. आणि म्हणून या किबुत्स मुवमेंटचं खूप जास्त महत्व आहे इस्रायलच्या हिस्ट्रीमध्ये, इस्रायलच्या फॉर्मेशनमध्ये. तर याच्यामध्ये काय आहे की इस्रायल जो आहे तो स्वतःचा देश निर्माण करू पाहतोय, इकडे त्याचं विस्तारीकरण पण चालू आहे, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या तिथे येते, ज्यू लोकांची संख्या तिथं वाढते. हे सगळं जरी सुरू असलं तर इस्रायल एका कंट्रीचा दर्जा दिला नव्हता, कारण ब्रिटिश रूल करत होते त्यानंतर सुद्धा, वर्ल्ड वॉर फर्स्ट नंतर सुद्धा. आता वर्ल्ड वॉर फर्स्टच्या अगोदरच ब्रिटिशांनी हे मायग्रेशन वगैरे करायला सुरुवात केली होती असं आपण म्हणू शकतो, कारण 1890चा कालखंड जर आपण बघितला तर 1890 पासूनच ही झायनिस्ट मुवमेंट वगैरे आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच काय तर यांना समजलं होतं की आपल्याला स्वतःच्या कंट्रीची गरज आहे, आपला स्वतःचा भूभाग आपल्याला परत काबीज करणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु त्यानंतर मग वर्ल्ड वॉर फर्स्ट होतंय आणि त्यानंतर वर्ल्ड वॉर सेकंड पण होतं. आता वर्ल्ड वॉर फर्स्ट मध्येच ब्रिटिशांनी काय केलं की तुम्हाला देतो बाबा तुमची भूमी, म्हटले म्हणजे खोटं बोलले सरळ सरळ, पण भूमी दिलीच नाही. आणि त्यानंतर ब्रिटिशच तिथं राज्य करतायत. आणि कधीपासून कुठपर्यंत तर 1918ला वर्ल्ड वॉर फर्स्ट वगैरे टोटली समाप्त होते, म्हणजे ब्रिटिशांचं राज्य येते, ते दुसरं महायुद्ध संपेपर्यंत ब्रिटिश इथं रूल करतात. तर या कालखंडामध्ये हे ज्यू लोक आहेत काय शांत बसणार आहेत का? ऑब्विसली शांत बसणार नाहीत. यांनी तोपर्यंत काय केलं, यांना हे समजलं की ब्रिटिश काय मान्य करत नाही, ठीक आहे तोपर्यंत आपण काय करूया, आपली संख्या तर इथे वाढवूया, आपली प्रॉपर्टी तर इथे वाढवूया, जमिनी तर मोठ्या प्रमाणात खरेदी करूया आणि लोकांमध्ये, जगभरामध्ये ज्यू लोकांमध्ये अवेअरनेस तर पसरवूया, म्हणजे जेवढी जास्त लोकसंख्या इथं असेल तेवढं जास्त आपल्याला काय करता येईल, जोमानं इस्रायल आपल्या भूभागाची डिमांड करता येईल. हे यांनी सुरूच ठेवले 1948 पर्यंत जवळजवळ. आता याच्यामध्ये महत्वाची घटना काय करते होते, वर्ल्ड वॉर सेकंड होते. आता हे ब्रिटिशांकडे वेगवेगळ्या पद्धतीनं इस्रायलची मागणी करतच होते, परंतु एवढं या मागणीला महत्व येत नव्हतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं होतं की एक तर हा जो भूखंड आहे हा पॅलेस्टायनियन, तर पॅलेस्टाईन म्हणून ओळखला जात होता, आणि इथं जे लोकसंख्या जी होती ना ती मेजॉरिटीमध्ये मुस्लिम लोकसंख्या होती. त्यामुळं इथं ज्यू लोकांची नगण्य लोकसंख्या म्हणजे जवळजवळ नव्हतीच कोण. हे सगळे रोमन साम्राज्याने ज्यावेळेस अटॅक केला ऑटोमनांनी वगैरे, रोमनांनी वगैरे, त्यावेळेस यांनी इथून पलायन केलं होतं. आता यांनी पलायन केल्यानंतर राहिलं कोण, तर इथं बऱ्यापैकी मुस्लिम पीपल्स आणि काही प्रमाणात ख्रिश्चन राहिले होते, बऱ्यापैकी मुस्लिमच होते. म्हणजे तेव्हापासून ही भूमी जी आहे ती कुणाची झाली, ऑब्विसली या पॅलेस्टायनियन लोकांची झाली, जे या पॅलेस्टाईन मध्ये राहत होते. मग तेव्हापासून सर्वश्रुत झालं होतं की हा पॅलेस्टाईन भूखंड आहे आणि हा पॅलेस्टायनियन लोकांचा आहे. मग याच्यामध्ये आज कोणतरी येणार आहे म्हणणार की बाबा इसवी सन पूर्वमध्ये ही आमची भूमी होती त्यामुळे आता आम्हाला हा देश द्यायला पाहिजे, तर हे कोण मान्य करेल का? तर ऑब्विसली करणार नाही. त्याच्यासाठी लढा तर करावा लागेल, आणि तो लढा या ज्यू लोकांनी सुरू केला होता. परंतु यांच्या मागणीला तेवढी किंमत दिली जात नव्हती. का? तर सरळ सरळ इथं मेजॉरिटी मुस्लिम लोकांची आहे आणि तेच पहिल्यापासून राहत आलेले आहे. जेव्हापासून खऱ्या अर्थानं आपण जर इसवी सन सुरू झाले तेव्हापासून जर म्हणेल बऱ्यापैकी ते मेजॉरिटीमध्ये राहत आलेले, त्यामुळे त्यांचीच भूमी सगळ्यांनी मानली होती. इस्रायलला कोण किंमत देत नव्हतं किंवा ज्यू लोकांच्या मागणीला कोण किंमत देत नव्हतं. इव्हन यांच्या मागणीला काहीच किंमत नव्हती. हे ब्रिटिशांच्या कृतीतून दिसते की तुम्ही डिक्लेअर करताय की तुम्हाला भूमी वगैरे तुमची देऊ, पण देत नाही. म्हणजे यांच्या मागणीला किंमतच नव्हती. आणि सरळ सरळ यांना काय म्हटलं जात होतं, आता हे झायनिस्ट मुवमेंट आहे किंवा हे झायनिस्ट मुवमेंट रिलेटेड पीपल स्वतःला झायनिस्ट आयडियोलॉजी समजतात. आता बाकीचे ज्या अरेबियन कंट्री वगैरे आहेत, इस्लाम बहुल असणाऱ्या कंट्रीज आहेत, हे झायनिस्ट म्हणजे शिवीसारखं वापरतात. ते एखाद्याला द्वेषात्मक बोलण्यासाठी ते वापरतात. म्हणजे एवढी नफरत यांच्याशी रिलेटेड आहे. कारण का? तर या झायनिस्ट मुवमेंटच्या अंतर्गत एखाद्या दुसऱ्या लोकांचा देश जो आहे तो हडपण्याचा प्रयत्न होतोय असं मानलं जात होतं. त्यामुळे सुद्धा
यांना बऱ्यापैकी यांच्यावरती दडपशाहीचा वापर केला जायचा या इस्रायल लोकांवरती, तरी सुद्धा यांनी हार मानली नव्हती. परंतु इथं दुसरं वर्ल्ड वॉर जे आहे, सेकंड वर्ल्ड वॉर, ते खूप जास्त मदत करतं कुणाला, इस्रायल लोकांना. कारण त्याचं सांगतो. वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये काय झालं, तर हिटलरनं जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा हाल केलं. आणि एवढं हाल केलं की एवढं हाल एखाद्या कम्युनिटीचं, एखाद्या लोकांचं ना भूतो ना भविष्य कोण करू शकेल, अशा पद्धतीची परिस्थिती ज्यू लोकांची हिटलरनं जर्मनीमध्ये केली. त्यांना गॅस चेंबरमध्ये घालून मारणं, लहान लहान मुलांचं खरं तर त्यांची कत्तल करणं, त्यांना नग्न अवस्थेमध्ये रात्रंदिवस ठेवणं, त्यांना उपाशी ठेवणं, वेगवेगळ्या जेवढं क्रूर आपण विचार करू शकत नाही त्याच्या कितीतर जास्त पटीनं क्रूरतेनं त्यांची हत्या करण्यात आली. आणि हे जे आहे ते वर्ल्ड वॉर सेकंड, ज्यावेळेस हिटलर त्याच्यामध्ये मरण पावला, हिटलरनं आत्महत्या केली आणि त्यानंतर वर्ल्ड वॉर सेकंड संपलं. आणि वर्ल्ड वॉर सेकंड रिलेटेड ज्या काही भयानक न्यूज समोर आल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात भयानक न्यूज कोणत्या होत्या, तर जर्मनीमध्ये जे हॉलोकॉस्ट झालं, जर्मनीमध्ये जे ज्यू लोकांचं जिनोसाइड केलं गेलं, सामूहिक कत्तल केली गेली, त्या सगळ्या न्यूज समोर यायला लागल्या. कारण याच्यामधले काही वाचलेले लोक सुद्धा होते. जसं की एका कॅम्पमध्ये त्यावेळेस काढलेला हा फोटो जो तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये कशा पद्धतीने लोकांची तब्येत दिसते आपल्याला दिसू शकतं. आणि हा करणारा कोण होता, तर हा करणारा होता हिटलर, ज्याला विशेष करून वर्ल्ड वॉर सेकंड जे झालं ते हिटलरमुळे झालं. कुणामुळे झालं, तर ते हिटलरमुळे, तो हा हिटलर आहे. आणि या हिटलरनं इतकं भयानक क्रूरता दाखवली जगाला वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये. सगळ्यांना कळून चुकलं की महायुद्ध हे कुणालाच नको आहे किंवा करायलाच नाही पाहिजे. कारण याच्यामध्ये नुकसान, कोण जिंकलं आणि कोण हरलं याच्यामध्ये महत्वाचं नाही, याच्यामध्ये नुकसान किती झालं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि हे जिंकणाऱ्या कंट्रीचं पण होतं आणि हारणाऱ्या कंट्रीचं सुद्धा होतं. त्याच्यामुळं आणि इथं काय झालं, तर ज्यू लोकांवरती जे काय अन्याय अत्याचार होत आहेत ना, ते सगळ्या जगाच्या समोर आलं. आणि हे सगळं बघून हे कोणी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की एखाद्या वंशाच्या लोकांना इतकं भयानक दिवस बघायला मिळतील, इतकं भयानक त्यांची खरं तर हाल करू शकते कोण, इतकं भयानक त्यांना मृत्यू कोण देऊ शकते, हे कोणी विचार सुद्धा केला नव्हता. एवढी भयानक परिस्थिती या ज्यू लोकांवरती या हिटलरनं आणली. त्याच्यामुळं काय झालं, तर सगळ्या जगाच्या मनामध्ये या ज्यू लोकांविषयी एक दयाभाव निर्माण झाला की बाबा शेवटी काय झालं की यांचा जर स्वतःचा एखादा देश असता तर यांच्यावरती अशी परिस्थिती आली असती का, तर ऑब्व्हियसली आली नसते. म्हणजेच काय झालं, जे झायनिस्ट मुवमेंटची मागणी होती की आमचा देश एक आम्हाला असायला पाहिजे, आमची एक भूमी आमच्याकडे असायला पाहिजे, त्या मागणीला एक बळ ऑटोमॅटिकली मिळालं. कारण त्यांना एक कारण झालं की बाबा आमची जर भूमी आम्हाला तुम्ही दिली असती पहिल्यापासून, आमचा जर स्वतःचा एक देश असला असता तर असे कोणी आमच्यावरती अत्याचार केले असते का, तर ऑब्व्हियसली केले नसते. त्यामुळं त्यांच्या मागणीला एक व्हॅल्यू यायला सुरुवात झाली, एक वजन यायला सुरुवात झालं. परंतु इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती की जे मुस्लिम कंट्री होते ना, त्यांचं मत असं होतं की यांना जर तुम्हाला जर वाटत असेल की वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये यांच्यावरती जे अन्याय अत्याचार झाले त्याच्यामुळे तुम्हाला जर गिल्ट येत असेल की बाबा वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये ज्यू लोकांना आपण याच्यामधून वाचवू शकलो नाही किंवा या अन्याय अत्याचारामधून बाहेर काढू शकलो नाही, म्हणून त्यांना जर तुम्ही विचार करत असाल की त्यांना एक वेगळा भूखंड द्यावा, त्यांचा एक देश द्यावा, तर तुम्ही दुसरीकडे कुठं तर द्या. कारण आम्ही तर यांच्याबरोबर काय चुकीचं केलेलं नाहीये. कारण हा जो भूखंड दिला जाणार होता तो कुठं दिला जाणार होता, आताचा इस्रायल आहे तिथं दिला जाणार होता, म्हणजे दिला जात होता. आणि तो जो आहे तो बऱ्यापैकी मुस्लिम लोक तिथं राहत होते, म्हणजेच तो इस्लामिक कंट्रीचा भूखंड म्हणून ओळखला जायला लागला होता. मग इस्लामिक कंट्री, मग ते सौदी अरेबिया असू द्या, इराण असू द्या, इराक असू द्या, जॉर्डन असू द्या, वरती लेबनॉन असू द्या, इकडे इजिप्त असू द्या, सगळ्यांचं मत काय होतं की बाबा मग आमच्यातला भूखंड यांना का देत आहे, आम्ही काय अत्याचार यांच्यावरती केले, अत्याचार तर वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये हिटलरने यांच्यावरती केलं, जर्मनीने यांच्यावरती केलं, त्यात आमचा काय दोष आहे, आमची भूमी का देत आहे. म्हणजे इथं सरळ सरळ तुम्ही काय करताय, तर एखाद्या व्यक्तीने यांच्यावरती अत्याचार केला आणि तो अत्याचार मध्ये त्यांना काहीतरी सिंपती द्यायची म्हणून तुम्ही दुसऱ्या मुस्लिम लोकांवरती अत्याचार करून त्यांची भूमी यांना देताय. म्हणजे अत्याचाराच्या बदल्यात अत्याचार हे काय चुकीचं आहे, असं सगळ्या इस्लामिक कंट्रींचं मत होतं. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस इंडियाचं सुद्धा मत जर आपण बघितलं ना, तर त्यावेळेस इंडियाचं सुद्धा मत काय होतं, तर त्यावेळेस इंडियाचं सुद्धा मत हेच होतं की अत्याचाराच्या बदल्यात तुम्ही अत्याचार करू शकत नाही. महात्मा गांधी त्यावेळेस, आता इस्रायलनं त्यावेळेस ज्यू लोकांनी खूप प्रयत्न केला की महात्मा गांधी सारखा जग प्रख्यात लीडर आहे, जगानं मान्य केलेला एक नेता आहे, तो म्हणजे महात्मा गांधी,
यांना आपल्याकडून करावं, असं बरेच प्रयत्न ज्यू लोकांनी केलं. परंतु महात्मा गांधींनी सरळ सरळ सांगितलं की वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये ज्यू लोकांवरती अत्याचार जो झालाय तो व्हायला नको होता, त्याचा निषेधच आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की त्यांच्यावरती अत्याचार झाला आणि त्यांच्या विषयी आपल्याला दयाभाव दाखवायचा आहे म्हणून मुस्लिम लोकांवरती अत्याचार करून त्यांचा भूखंड त्यांच्याकडून हिसकावून घेऊन यांना देणं हे गांधींना मान्य नव्हतं. आणि यांनी हे क्लिअरली सांगितलं होतं. म्हणजे जे ज्यू लोकांना इस्रायल हा देश द्यायला लागले होते, म्हणजे पॅलेस्टाईन इस्रायलचं त्याच्यामध्ये डिवायडेशन जो प्लॅन होता त्या प्लॅनला सरळ सरळ त्यावेळेस गांधींनी अपोज केलेला आहे, नेहरूंनी सुद्धा अपोज केलेला आहे. म्हणजे आत्ताचे जे पॅलेस्टायनियन लोक आहेत ना त्यावेळेस त्यांच्या बरोबर इंडिया होता हे तुम्ही विसरू नका. हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. मग हे जर माहिती नसेल तर आपण जजमेंटल कसं होऊ शकतो. आता त्यावेळेस गांधींचा एरिया आपण बघितला, नेहरूंचा एरिया बघितला, तर त्यावेळेस आपण कुणाची साथ दिलेली आहे, कुणाला सपोर्ट केलेला आहे, मुस्लिम तिथल्या पॅलेस्टायनियन लोकांना सपोर्ट केलेला आहे. म्हणजेच ज्यू लोकांच्या डिमांडला आपण विरोध केला, इस्रायलच्या डिमांडला विरोध केला. परंतु कट टू आत्ताची परिस्थिती बघितली तर नरेंद्र मोदींनी हे जे सगळं सुरू झालंय लगेच स्टेटमेंट नरेंद्र मोदींचं काय आलं, आम्ही कायम इस्रायल सोबत आहोत. म्हणजे आता आपण सपोर्ट कोणाला करतोय, इस्रायलला करतोय. त्यावेळेस आपण सपोर्ट कोणाला करत होतो, गांधींच्या पिरियडमध्ये, नेहरूंच्या पिरियडमध्ये, त्यावेळेस आपण पॅलेस्टायनियन सपोर्ट करत होतो. हा जो बदल आहे ना इंडियाचं जे काय मतपरिवर्तन आहे ना हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मी सांगायचा इथं प्रयत्न केले. आता याच्यामध्ये काय होतं, वर्ल्ड वॉर सेकंड संपतं. आता वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये सगळ्याच देशांना काय झालं होतं तर याची हानी झाली होती. आता ब्रिटिशांना सुद्धा हे कळून चुकलं होतं की आपण आपल्या देशावरती कॉन्सन्ट्रेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर सगळीकडे आपण रूल वगैरे करत बसू शकणार नाहीये. त्यामुळे ज्या कंट्री आपल्या अंडर येत आहेत, जी लोक आपल्या अंडर येतात त्यांना स्वातंत्र्य देणंच योग्य आहे. म्हणून तर आपल्याला पण स्वातंत्र्य बऱ्यापैकी मिळालेलं आहे, हे सुद्धा आपल्याला आपण विसरून चालणार नाही. मग तशी परिस्थिती इथं आली. परंतु इथं काय होतं तर इथं ज्यू लोक काय म्हणत होते की आम्हाला आमची पवित्र भूमी जी आहे ती आमचा देश म्हणून द्यावा. याच्यामध्ये ब्रिटिश तर त्यांना देऊ शकलेले नाही. परंतु याच्यामध्ये काय झालं, आता वर्ल्ड वॉर सेकंड झालं होतं ना, तर वर्ल्ड वॉर सेकंड झाल्यानंतरच युनायटेड नेशनची 1945 मध्ये स्थापना होते. आणि युनायटेड नेशनची स्थापना होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय होतं की परत वर्ल्ड वॉर होऊ नये, हेच कारण होतं महत्वाचं. आणि युनायटेड नेशन समोरचा सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा म्हटलं तर हाच मुद्दा होता, इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट. आता मग युनायटेड नेशन काय करतं तर 1947 मध्ये युनायटेड नेशन प्लॅन येतो. तो कुठला प्लॅन येतो तर या पॅलेस्टाईन इस्रायल फाळणीचा प्लॅन येतो. आणि युनायटेड नेशन या दोन्ही, जसं की भारत पाकिस्तानची फाळणी झाली ना तशा पद्धतीने पॅलेस्टाईन इस्रायलची फाळणी केली जाते. ज्यू लोकांसाठी एक देश दिला जातो आणि पॅलेस्टायनियन लोकांसाठी एक भूखंड त्यांचा देश म्हणून दिला जातो. आणि ती जर फाळणी आपण बघितली तर हे जे व्हाईट पॅच दिसतोय ना, हा व्हाईट पॅच जो आहे तो सगळा ज्यू लोकांना देण्यात आला त्यांचा भूखंड म्हणून, त्याचं नाव त्यांनी इस्रायल ठेवलं. आणि जो ग्रीन मध्ये आहे ना पॅच, तो ग्रीन मध्ये जो आहे तो पॅलेस्टायनियन लोकांना देण्यात आला पॅलेस्टाईन म्हणून, त्यांचा देश म्हणून. परंतु इथं सगळ्यात महत्वाची समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, इस्रायलने इथं काय केलं, तर इस्रायलचं पण मत काय होतं की आम्हाला बऱ्यापैकी भूखंड आमचे पवित्र भूमी म्हणून पाहिजे. परंतु जेरुसलेम जर बघितलं तर ते युनायटेड नेशनच्या अंतर्गत येतं. आता सुद्धा तिथं युनायटेड नेशनचा रूल चालतो, कारण ते कुणाला एकाला देऊ शकत नाही. ख्रिश्चनला दिला तर ते त्यांचं वर्चस्व चालणार, मुस्लिमांना दिला तर त्यांचं वर्चस्व चालणार, ज्यूंना दिला तर त्यांचं वर्चस्व चालणार. त्याच्यापेक्षा युनायटेड नेशनना हा एरिया त्यांच्या ताब्यात ठेवलेला आहे. परंतु इथं जर फाळणी बघितली तर ही फाळणी जे पार्टिशन प्लॅन युनायटेड नेशनचा होता हे ज्यू लोकांनी मान्य केलं. ज्यू लोकांनी म्हटलं ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय ना अशा पद्धतीने फाळणी, तर ठीक आहे आम्हाला मान्य आहे. परंतु इथे पॅलेस्टायनियन लोक जे होते ना त्यांनी जे आहे ते युनायटेड नेशनचा हा प्लॅन मान्य केला. म्हणजेच काय केलं नाही, युनायटेड नेशन मध्ये बऱ्यापैकी प्रेझेंटच राहिले नाहीत या डिस्कशनसाठी. त्यामुळे यांना नुकसानच झालेलं आहे. ते कसं नुकसान झालंय तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये इथून खालचा जो पार्ट आहे ना, इथून खालचा पार्ट टोटली डेझर्ट एरिया, म्हणजे अगदी नापीक जमीन आहे. आता युनायटेड नेशन मध्ये हे डिस्कशन चालू होतं की बाबा इथून खालचा जो डेझर्टचा एरिया तो कुणाला देण्यात यावा. मग सरळ इस्रायलचे मेंबर तिथे प्रेझेंट होते, रिप्रेझेंटेटिव्ह तिथे प्रेझेंट होते. त्यांनी सरळ सरळ मागणी केली की आम्हाला देण्यात यावा. त्यांच्या मागणीला अपोज करायला पॅलेस्टायनियन लीडर तिथे नव्हतेच, अब्सेंटच होते. म्हणून युनायटेड नेशनला हा जो एरिया आहे तो इस्रायलला द्यावा लागला. म्हणजे तुम्हाला समजतंय इथं काय चूक झालेली. इस्रायलला सरळ सरळ मत होतं की जेवढं देताय तेवढं आता घ्या, पुढचं पुढं आपण बघूया.
पण पॅलेस्टाईनचं मत काय होतं की हा सगळा भूखंड आमचाच आहे, त्यामुळे सगळा मिळाल्याशिवाय आम्ही कुणाचं ऐकणारच नाही. तिथंच पॅलेस्टायनियन लोक जे आहेत ते चुकलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि आता इस्रायलचे जे त्यावेळेचे लीडर होते ना, ते खूप अभ्यासू व्यक्तिमत्व मानले जात होते. खूप दूरदृष्टी त्यांच्याकडे होती आणि त्यांची ही दूरदृष्टी आता सुद्धा त्यांच्या फायद्याला येते. त्यांनी सरळ सरळ त्या लीडरनी काय केलं की जेवढं आता युनायटेड नेशन कडून आपल्याला मिळतं इस्रायल म्हणून, तेवढं आपण घेऊया, पुढचं पुढं बघूया. पण पॅलेस्टायनियननं हे मान्य केलं नव्हतं. आता ह्यांचा प्लॅन काय होता सांगतो तुम्हाला. यांचा प्लॅन असा होता की युनायटेड नेशन जे करतंय ना फाळणी, ती फाळणी होऊ द्यायची, तोपर्यंत आपण युनायटेड नेशनला वगैरे काय किंमत द्यायची नाही. ज्या दिवशी फाळणी होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच आपण काय करायचं, इस्रायलवरती अटॅक करायचा, हे यांचं ठरलं होतं. आणि या पॅलेस्टायनियन हे जे लीडर होते यांना सपोर्ट कुठल्या कुठल्या देशाचा होता, तर जवळजवळ सगळ्याच देशाचा होता. इस्रायल म्हणजे ज्यू लोकांसोबत कोणच नव्हतं तिथलं. इथं इजिप्त आपण बघतोय, जॉर्डन आपण बघतोय, इराक बघतोय, सिरिया बघतोय, इकडे वरती लेबनॉन बघतोय. ह्या सगळ्यांनी पॅलेस्टायनियन लोकांना सपोर्ट करायचं ठरवलं होतं. आणि त्या सगळ्यांनी या पॅलेस्टायनियन लीडरला काय सांगितलं, तुम्ही युनायटेड नेशनला किंमत देऊ नका, फाळणी झाल्यानंतर लगेच आपल्याला काय करायचंय, इस्रायलवरती शस्त्राच्या जोरावरती अटॅक करायचाय आणि आपला एरिया आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. आणि हे जे ज्यू लोक आहेत यांना जसं रोमनांनी इथून हाकलून लावलं होतं तसंच आपण हाकलून लावायचं, हे ठरलं होतं. आता हे पॅलेस्टायनियन लीडरनी यांच्यावरती विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवणं साहजिक पण होतं. आत्ताच उगम पावलेला देश, जो छोटासा देश आहे, महाराष्ट्र एवढा देश आहे, त्याच्यावरती जर 4-4 देशांनी अटॅक केला तर ऑब्व्हियसली तो देश हारणारच आहे. कारण लगेच स्वातंत्र्य झालंय आणि लगेच लढायला दुसऱ्या दिवशी तो देश सक्षम असू शकतोय का, तर ऑब्व्हियसली आपण काय म्हणणार आहे, नसू शकतो. आणि हेच या 4 देशांनी मांडलं की लगेच स्वातंत्र्य झालं हे कुठून लढणार आहेत, यांना कोण सपोर्ट करणार आहे, सगळे शेजारी कंट्री तर आम्हीच आहोत, त्यामुळे आपण सहज घेऊ शकतोय. पुढच्या 4 दिवसामध्ये आपला देश असेल तो पॅलेस्टाईन म्हणून ओळखला जाईल. ज्यू लोक कुठंच आपल्याला मिळणार नाही, सगळ्यांना पळून जावं लागेल इथून, हे ठरलं होतं सगळ्यांचं. मग आता हे जे इस्रायली लोक आहेत हा पार्टिशन प्लॅन मान्य करतात युनायटेड नेशन्स. त्यानंतर काय होतंय, तर त्यानंतर इथं महत्वाची गोष्ट एक होते. 1 मिनिट तुम्हाला मॅप दाखवून सगळ्या गोष्टी. इथं लगेच 1947 ला ही गोष्ट होते. जून 1948 ला हे जे 4 देश मी तुम्हाला सांगितले ना, हे 4 देश काय करतात, इस्रायलवरती अटॅक करतात, भयानक पद्धतीने अटॅक करतात. आणि नवीनच उगम पावलेला इस्रायल जो आहे तो यांना खरं तर निखरानं लढा देतो. आता जून 1948 ला जे अरेबियन कंट्री बाकीचे होते, इस्लामिक कंट्री, ह्या काय करतायत, इस्रायलवरती अटॅक करतायत आणि इस्रायलचा बऱ्यापैकी भूखंड जो आहे तो काबीज करतायत. आता इस्रायल काय करतं, ऑब्व्हियसली इस्रायल काउंटर अटॅक तर करणार आहे. जुलै 1948 ला इस्रायलची आर्मी जी आहे ते काउंटर अटॅक करते आणि काउंटर अटॅक केल्यावर काय होतं, सरप्राइझिंगली हे जे इस्रायल आहे ते जिंकतं. आता या 4 देशांनी काय पहिल्यांदा अटॅक केला नाही, 4-4 वेळा अटॅक केला या 4 देशांनी आणि 4-4 वेळा इस्रायल सारख्या छोट्या देशानं या 4-4 कंट्रीजना हरवलेला आहे, नामोहरम केलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये काय येईल की बाबा नव्यानं उगम झालेलं आहे, यांच्याकडे यांची आर्मी पण नीट नसेल, नव्यानं उगम झालेल्या देशाकडे काय असू शकतं, यांच्याकडे आर्मी पण नीट नसेल, तरी सुद्धा हे कसे काय विजय झाले. तर म्हणून तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की यांचे जे इस्रायलचे ज्यू लीडर होते ना, ते खूप त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांना सगळं पहिल्यांदाच माहिती होतं की युनायटेड नेशनचा प्लॅन आल्यानंतर आपल्यावरती ह्या ज्या कंट्री आहेत त्या अटॅक करणार आहेत, त्यांना अगोदरच माहिती होतं. ब्रिटिशांनी त्यांना स्वातंत्र्य देण्याच्या अगोदरच माहिती होतं, युनायटेड नेशननं त्यांना फाळणी करून भूखंड देण्याच्या अगोदरच त्यांना माहिती होतं. अगोदर माहिती होतं म्हणजे काय, ऑब्व्हियसली ते प्रिपरेशन करणार आहेत. यांनी सगळ्यात महत्वाचं काय केलं, वर्ल्ड वॉर सेकंड नुकतंच झालं होतं. वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये मोठ्या प्रमाणात जे मोठमोठे व्हेकल्स होते, रणगाडे होते, वेपन्स मोठमोठे होते, हे कवडी मोल दरात यांनी खरेदी करून ठेवले. कारण ते वर्ल्ड वॉर सेकंड संपलं, त्याचं महत्व सुद्धा संपलं आणि ते मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन त्यावेळेस झालं होतं. म्हणजे ते काय झालं, आत्ताची जी एक रायफल होती ना, त्या एका रायफलच्या किमतीमध्ये त्यावेळेस त्यांना टँकर मोठमोठे मिळत होते. मग ते जे दूरदृष्टीचे लीडर होते ना, त्याने तिथे इन्व्हेस्टमेंट केली, की महत्वाचे वेपन्स वगैरे ती खरेदी केली. दुसरी गोष्ट काय केली यांनी, वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये जो लोक सुद्धा आर्मीमध्ये होते, वेगवेगळ्या देशाच्या आर्मीमध्ये होते, त्याने आर्मीमध्ये वेगवेगळ्या पोस्टवरती काम केलं होतं. म्हणजेच काय, तर ही जो लोक जे आहे ते शेवटी कुणाच्या मदतीला येणार आहे, ऑब्व्हियसली इस्रायलच्या मदतीला येणार आहेत. मग या जगभरात विखुरलेल्या हे जे वेगवेगळ्या आर्मीमधून लढलेल्या ज्यू लोकांना या इस्रायलनं काय केलं,
स्वतःच्या देशामध्ये बोलवलं आणि त्यांच्या देशामध्ये त्यांना ट्रेनिंग वेगवेगळ्या तरुणांना जे इस्रायलमध्ये ऑब्व्हियसली राहत होते त्यावेळेस त्या तरुणांना ट्रेनिंग द्यायला लावली. म्हणजे यांची सुरुवात कधीपासून झाली आहे तर सेकंड वर्ल्ड वॉर पासूनच यांची सुरुवात कशाची झालेली आहे, आर्मी त्यांची स्वतःची डेव्हलप करण्यामध्ये. आता हे जे सगळे इस्रायलमध्ये त्यावेळेस चालू होतं, बाकीच्या कंट्रीचं लक्ष होतं का त्यांच्याकडे, तर ऑब्व्हियसली नव्हतं. म्हणजे इस्रायल मधले जे लीडर त्यावेळेसचे होते ते किती दूरदृष्टीचे होते हे आपण समजू शकतो. आणि ही जी आर्मी त्यांनी त्यावेळेस डेव्हलप केली ना, हे जे सगळं वेपन्स वगैरे त्यावेळेस खरेदी करून ठेवलं ना, याचा उपयोग कधी होतो यांना, ज्यावेळेस ही अरेबियन कंट्रीज यांच्यावरती अटॅक करतात ना त्यावेळेस त्यांच्या विरोधात लढण्यासाठी यांना उपयोग होतो. आणि चांगल्या पद्धतीनं, एकदम स्मार्ट पद्धतीनं, एकदम नियोजित पद्धतीनं हे काय करतात, या 4 कंट्रीना एकदा नाही तर 4 वेळा हरवतात. आणि याच्यामध्ये दुसरी सुद्धा महत्वाची गोष्ट काय आहे, तर यांची लढाई स्वतःच्या अस्तित्वासाठी होती. आणि दुसऱ्या 4 कंट्री ज्या लढत होत्या त्या कुणासाठी लढत होत्या, पॅलेस्टायनियन लोकांना मदत करायची म्हणून लढत होत्या. इंटेन्सिटी कुणाच जास्त असणार आहे, इस्रायली पीपल्सची लोकांची असणार आहे जास्त, ज्यू लोकांची जास्त असणार आहे. कारण त्यांना माहिती होतं जर आपण आज हरलो तर आपलं अस्तित्व कायमचं संपुष्टात येणार आहे, आपल्याला कुठंच आपली स्वतःची भूमी मिळणार नाही हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्या अनुषंगाने म्हणजे ज्यावेळेस डू ऑर डाय सिच्युएशन असते ना त्यावेळेस आपण आपलं 100% पेक्षा जास्त देत असतो. आणि तेच ज्यू लोकांबरोबर झालेलं आहे त्यावेळेस. आणि हे बघून सुद्धा जगभरातील प्रत्येक कंट्री हादरून गेली होती. बाबा एक छोटासा देश त्याचा उगम आता झालेला आहे आणि तो पहिल्यापासून एस्टॅब्लिश असलेला 4 देशांना हरवतोय आणि एकदा नाही तर 4 वेळा हरवतोय. ही अचंबित करणारी गोष्ट होती. हे प्रेरणादायी घटना सुद्धा आहे की एक छोटासा देश स्वतःच्या अस्तित्वासाठी काय काय करू शकतो. आणि यांचं जे प्लॅनिंग आहे ते वर्षानुवर्ष पहिल्यापासून चालत आलेलं आहे की जर ह्या 4 कंट्रीने आपल्यावर अटॅक केला तर आपण यांना कसं काउंटर करणार आहोत. त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा कसा वापर करणार आहोत, फिजिक्सचा कसा वापर करणार, ते सगळा वापर त्यांनी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यू लोक यशस्वी झालेले. इव्हन आता युनायटेड नेशनच्या फाळणीमध्ये ही जी गाझा स्ट्रीप आहे ना ती एवढी मोठी गाझा स्ट्रीप होती. ठीक आहे, वेस्ट बँकचा एरिया एवढा मोठा त्यांना दिला गेला होता, हा सुद्धा एरिया दिला गेला होता. परंतु या लढाईमुळं उलट इस्रायलला फायदाच झालेला आहे. कारण का, तर ही जी गाझा स्ट्रीप आहे ती एवढीच राहिली शिल्लक, बाकी सगळं इस्रायलनं कब्जा केला. ही जी आहे हा जो एरिया आहे तो एवढाच राहिला, इथं तर सगळा इस्रायलचाच कब्जा झाला. म्हणजे इस्रायलला हे कारण सुद्धा झालं की युद्धामध्ये आम्हाला हे करावं लागलं कारण आमच्यावर अटॅक झाला. तर हे जगानं सगळं बघितलं. आणि इव्हन आता 2012 पासून जर आपण बघितलं तर या सुद्धा एरियामध्ये इस्रायल जो आहे तो इलिगल सेटलमेंट करतोय, म्हणजे स्वतःच्या नागरिकांच्या वस्त्या तिथे बसवतो जेणेकरून त्या एरियावरती सुद्धा अधिकार गाजवता येईल. आता जम्मू काश्मीरचं जर सोल्युशन आपण बघितलं ना तर तिथे आपण वेगवेगळी लोकसंख्या तिथे वसवायला पाहिजे. कारण जोपर्यंत डेमोग्राफी तिथली चेंज होत नाही तोपर्यंत सिच्युएशन तिथली चेंज होऊ शकत. आणि तो जो फॉर्म्युला आहे तो खऱ्या अर्थानं ज्यू लोकांनी जगाला शिकवलेला, इस्रायलनं जगाला शिकवलेलं. आणि या ठिकाणी आता जर आपण बघितलं या एरियामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात इस्रायली पीपल सुद्धा तिथं आहे, ज्यू लोक सुद्धा तिथं आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या सुद्धा एरियावरती इस्रायल स्वतःचा अधिकार गाजवू शकतो. याला म्हणायचं स्मार्टली गेम कर, याला म्हणायचं स्मार्टली गेम खेळणं, याला म्हणायचं स्वतःचा फायदा करून घ्या. आणि मग आता एवढी सगळी इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर आपण स्वतःचं मत याच्याविषयी बनवू शकतो की बाबा कोण नेमकं बरोबर आहे, कोण चुकीचं आहे, याच्यामध्ये चुका कुणाच्या झालेल्या आहेत. आणि आता हे इस्रायल पॅलेस्टाईन लोक आहेत ना, हे या इस्रायलला पॅलेस्टाईनचे लोक म्हणतात हा इस्रायल टोटल पॅलेस्टाईन आहे आणि आमचा देश आहे, इथं ज्यू लोकांनी थांबायलाच नाही पाहिजे, एवढी कट्टरवादी भूमिका त्यांची आहे. इस्रायलची भूमिका काय आहे की बाबा तुम्ही पण शांततेत राहा आणि आम्हाला पण शांततेत राहू द्या. परंतु ते दाखवतात फक्त तसं म्हणताय, परंतु काय करतात मग ते सेटलमेंट वगैरे तिथं वसवतात, स्वतःचे लोक वगैरे असतात तिथं वसवतात, ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. परंतु याच्यामध्ये अयशस्वी कोण ठरलेलं आहे, पॅलेस्टायनियन लोक अयशस्वी ठरलेले, कारण त्यांनी कायम कट्टरवादी भूमिका घेतलेली आहे. परंतु इस्रायलनं कायम कट्टरवादी भूमिका घेतलेली नाही, कायम त्यांनी डोक्याचा वापर केलेला आहे, हुशारीनं भूमिका घेतलेली. तसं पॅलेस्टाईन लोकांनी काय केलं, शस्त्राच्या जोरावर जास्त भर दिलेला आहे, शस्त्र वापरण्यावरती जास्त भर दिलेला. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्यापासून आता जेवढी इन्फॉर्मेशन आपण बघितल्या त्यानंतर तुम्ही जजमेंट पर्यंत पोहोचू शकता की बाबा याच्यामध्ये कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे, याच्यामध्ये परमनंट सोल्युशन काय असायला पाहिजे. आता जो कॉन्फ्लिक्ट चालू आहे तो काय कॉन्फ्लिक्ट चालू आहे, आताचा कॉन्फ्लिक्ट आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. इथं गाझा स्ट्रीपमध्ये
हे विशेष करून पॅलेस्टाईनियन लोक राहतात. इथं हमास नावाचे टेररिस्ट ऑर्गनायझेशन आणि हमास काय करतात, वारंवार इस्रायलमध्ये अटॅक करत असतात, इस्रायल लोकांवरती अटॅक करत असतात आणि हे वारंवार करत असतात. आता सुद्धा त्यांनी ते केलेलं आहे, जसं की मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं. आणि तो परत त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू आहे. ऑब्व्हियसली त्यांची मागणी काय असणार आहे, की हा टोटल पॅलेस्टाईन आहे आणि तुमचा इथे काय अधिकार नाहीये, आमच्यावरती तुम्ही अत्याचार करताय, असं पॅलेस्टाईन इस्रायलला म्हणतोय आणि इस्रायल पॅलेस्टाईन म्हणतोय तुम्ही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज करताय. आणि जे देश इस्रायलला देश मानत नव्हते ते सुद्धा आता इस्रायलला साथ देत आहे. म्हणजे इस्रायलनं किती हुशारीनं हे सगळं केलेलं आहे हे आपल्याला समजून घेता येईल. म्हणजे एवढी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असायला पाहिजे जर आपल्याला हा टोटल मुद्दा समजावून घ्यायचा असेल तर. आणि याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आशा आहे मला मी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन सांगू शकलो असेल, चांगल्या पद्धतीने हे तुम्हाला समजू शकलं असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि प्लीज माझी सगळ्यांना विनंती जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि मधून मधून कॅमेराचा थोडासा ग्लिच येत होता, टेक्निकल प्रॉब्लेम येत होता, तरी सुद्धा आशा आहे चांगलं तुम्हाला कोणत्याही पद्धतीने डिस्टर्ब झालं नसेल, सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो, भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग, गुड बाय, टेक केअर, जय हिंद.